देशातला एक नंबरचा चोर पक्ष म्हणजे भाजप आहे. भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते भाजपात घेतले. पण तरीही सत्ता भेटत नाही म्हणून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष चोरले. आता फक्त मनसे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि MIM हे पक्ष चोरायचे बाकी राहिले आहेत. मोदींनी केवळ सत्तेसाठी महाराष्ट्रातील तब्बल 90 भ्रष्ट नेते भाजपमध्ये घेतले आहेत. या भ्रष्ट नेत्यांच्या जीवावर मोदींना 2024ची निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी EVM विरोधात कोर्टात केस केली आहे. त्यामुळे कमेंट करून सांगा, 2024 लोकसभा निवडणूक EVM वर झाली पाहिजे की बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. किंचाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की पुन्हा यायचं नाही. नेहमी अक्कलशून्य लोकांना निवडून देणं काय आपण अशी जबाबदारी घेतली आहे? हे काय सांगतात आपल्याला आम्ही भ्रष्टाचारी नाही, पार्टी विथ डिफरन्स. काही पार्टी विथ डिफरन्स वगैरे नाही. एक नंबरची चोर पक्ष म्हणजे भाजप आहे. मी तर म्हणतो नरेंद्र मोदी, अमित शहा खूप वर्ष राहिले पाहिजे, त्यांना बघायला मिळालं पाहिजे की त्यांची वाताहत कशी होणार. अचानक जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहे बावनकुळे, त्यांच्या घरी पण कोणी त्यांचं ऐकत असेल असं वाटत नाही. की हिटलरचे लग्न झाले होते पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवत होता. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहेत असा हिटलरचा ठाम विश्वास होता. सर्व प्रकारची माध्यमे जसे की वृत्तपत्रे, मासिके यांचा वापर हिटलरने स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी केला. आता मी हिटलरबद्दलच बोलतो आहे. पुन्हा कोणाला येऊ द्यायचं हे आता आपल्याला ठरवायचं आहे. हा संवाद कर्कशपणाच्या विरुद्ध आहे. किंचाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की पुन्हा यायचं नाही. बुद्धिजीवी वर्ग वैफल्यग्रस्त झालेला आहे. जे विचार करू शकतात ते अजूनही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले नाही आहेत. पण आम्ही जेव्हा इतक्या सभा घेतल्या महाराष्ट्रात तेव्हा मी आपल्याला हे सांगू शकतो की जो अंडर करंट आहे तो खूपच ताकदवान झालेला आहे. खेड्यापाड्यातल्या शेतकरी माणसांनी, गरिबांनी, ज्यांच्याबद्दल सांगण्यात आलं की इतक्या करोड लोकांना आम्ही घराच्या चाब्या दिल्या आणि त्यांच्या खिशात चाबीच नाही, त्यांनी, ज्यांच्याबद्दल सांगण्यात आलं की प्रत्येक घरात आता आम्ही उजेड केलेला आहे, वीज पोचवली आहे, पाणी पोचवलं आहे आणि पाण्याचा थेंब पण जिथे नाही, आणि महाराष्ट्रातले असे गावं आम्हाला माहीत आहेत जिथे अजूनही वीजही पोचली नाही, त्या प्रत्येक माणसाने ठरवलेलं आहे की यावेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना येऊ द्यायचं नाही. हे शक्य आहे. मी सुरुवातीला सांगतो की RSS म्हणजे संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे ती म्हणजे आपण चांगल्या भाषेत बोलू शकणार. तुम्ही चांगल्या भाषेत बोलू शकाल तर यांच्याकडे उत्तर द्यायला नाही. ते तुम्हाला चिडवतील, ते तुम्हाला डिवसतील, ते तुमच्या आईबहिणीवर येतील, ते तुमच्या जातीपातीवर आणि धर्मावर येतील, पण तरी तुम्ही संतुलितपणे यांना उत्तर द्या. हे पळून गेल्याशिवाय राहणार नाही, कारण पळून जाणे यांची परंपरा आहे. समुद्रातून एका फुटावर उडी मारून पळून जाणारा माणूस यांचा आदर्श आहे. त्यामुळे आपल्याला निर्भयपणे या सगळ्यांचं विश्लेषण करत राहिलं पाहिजे. मोदींना निवडून देण्याचे निकष काय होते विचार करा. काँग्रेसचा नाकर्तेपणा होता, फोपाळलेला भ्रष्टाचार होता, आणि त्यांना कंटाळून ज्यांना आपण निवडून दिलं ते भ्रष्टाचारी तर आहेच, म्हणजे तिप्पट चौपट भ्रष्टाचारी आहे, पण ते धर्मांध सुद्धा आहेत. एक लक्षात घ्या की भ्रष्टाचारी असणं आणि धर्मांध असणं हे अत्यंत डेडली कॉम्बिनेशन आहे. हे विषारी आहे. आणि म्हणून ठीक आहे, काँग्रेसनी चुका केल्या, इतर पक्षांनी चुका केल्या म्हणून तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही जर त्यापेक्षा जास्त, आवाज येत नाही का? मोदी आवडण्याचे कारण काय असं मोदी भक्तांना विचारलं. मोदींनी केलेलं एक चांगलं काम सांगा असं त्यांना म्हटलं तर ते सांगू शकत नाही. मोदी न आवडण्याचे कारण जे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दिसते की मोदी हा अत्यंत अवैज्ञानिक माणूस आहे. खोटं सर्टिफिकेट शिक्षणाचा असण्याचा प्रश्न नाही. मी मागे पण अमरावतीच्या सभेत सांगितलं होतं की इथे
4था 5वा वर्ग झालेले गाडगे महाराज होऊन गेले, ज्यांना कधी महाराष्ट्राने कधी सर्टिफिकेट विचारलं नाही, आणि त्यांच्या विषयावर आज 28-29 जणांनी PhD केलेली आहे. विद्यापीठाला नाव दिलेलं आहे. यांनी आपल्या भारताचे सगळे पैसे खर्च करून गुजरातला स्टेडियम बांधून स्वतःचं नाव त्या स्टेडियमला दिलेलं आहे. त्यामुळे बुद्धीचा संबंध जिथे जिथे असतो तिथे तिथे आपण पाहिलं तर मोदींना कंप्लीट फेल्युअर आलेलं आहे. नेहमी अक्कलशून्य लोकांना निवडून देणं काय आपण अशी जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आता आपल्याला ठरवावं लागेल की मोदी आपल्याला आवडत नाही याचे कारण आपल्याला लोकांना सांगता आले पाहिजे. आणि म्हणून मी पहिलं कारण सांगितलं की ते अत्यंत अवैज्ञानिक आहेत. ते कधी सांगतात की जेव्हा ढग असतात तेव्हा रडारमध्ये ते दिसत नाही विमान वगैरे. ते चंद्रयान जाते तेव्हा हा सायंटिस्ट लोकांना हा ज्ञान द्यायला जातो. शिकलेला माणूस असतो त्याला हे समजत असते की केव्हा आपण बोलू नये हे त्याला कळत असते. हे प्रचंड खोटारडे आहेत. साधारणतः 15 ते 20 वेळा दिवसातून मोठे मोठे खोटे बोलण्याशिवाय यांचा दिवस संपत नाही. याचे पण उदाहरणं मी अनेक देऊ शकतो, पण तो आपला आत्ताचा विषय नाही. मोदी हे भ्रष्टाचारी लोकांचे तारणहार आहेत. खोटे काय बोलले होते हे की न खाऊंगा न खाने दूंगा, आणि खाणाऱ्यांना ओळखून ओळखून आपल्यासोबत घेणं हा यांचा छंद आहे. कृपाशंकर सिंग, मी नावं वाचतो काही. कृपाशंकर सिंग, नितीश राणे, अर्जुन खोतकर, शिवेंद्र भोसले, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, विजय गावित, भावना गवळी, कितीतरी. आणि काही जणांना मग त्यांनी पक्षात न घेता आपल्यासोबत घेतलं. त्याच्यामध्ये अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, हे सगळेजण आहेत. तब्बल 90 महाराष्ट्रातले नेते जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना यांनी आपल्या पदरात घेतलेलं आहे. हर्षवर्धन पाटलांनी तर सांगितलं होतं जाहीरपणे की आता मला शांतपणे झोप येते. शिवसेनेचे प्रताप सरनाईक, त्यांनी जाहीर पत्र लिहिलं उद्धव ठाकरेंना की हे सगळं करण्यापेक्षा सरळ भाजपच्या सोबत सरकार स्थापन करू, आम्हाला स्वस्तपणे शांत झोप तरी येईल. आणि शेवटी ते एकनाथ शिंदेसोबत गेले, म्हणजे परत या नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या पदराखाली गेले. हे काय सांगतात आपल्याला, आम्ही भ्रष्टाचारी नाही, पार्टी विथ डिफरन्स. काही पार्टी विथ डिफरन्स वगैरे नाही. एक नंबरची चोर पक्ष म्हणजे भाजप आहे. आणि त्यामुळे आपल्याला यांना निवडून देता येणार नाही. सुरुवातीला गौतम अदानीला पाळणारे आणि नंतर आता पंतप्रधानांचीच मालकी अदानीकडे असणारे हे नरेंद्र मोदी आहे. अत्यंत नाटकी आणि नौटंकी माणूस हे आपल्याला माहिती आहे. मग आता हे मी एवढं सगळं म्हणत असताना पंतप्रधान पदाचा मी अपमान केला का? नाही केला. मी पंतप्रधान पदाचा अपमान केला नाही. पंतप्रधान पदावर बसलेल्या चुकीच्या माणसाच्या गुणांचं मी विश्लेषण केलेलं आहे. मग कोणाला जर वाटत असेल त्यांच्या भावना दुखावल्या तर ते केस करू शकतात का? कोण करू शकतात केस? जर भावना दुखावल्या असतील, नरेंद्र मोदींचा अपमान झाला असेल तर माझ्यावर नरेंद्र मोदी केस करेल. केली पाहिजे, काही हरकत नाही. इतर कोणालाही माझ्यावर केस करण्याचा काही हक्क नाही. इथे भाजपचे काही पाळीव लोक, संघाचे काही जण बसलेले असतील. त्यांनी त्यांच्या मालकांना जाऊन सांगावं इथं काय बोललो आम्ही ते. ही अस्सल नागरिकांची सभा आहे. तुम्हाला जर त्रास होत असेल तर आताच इथून जा, कारण की तुम्हाला प्रचंड त्रास होणार आहे थोड्या वेळाने अजून. आपल्याला निर्भयपणे हे बोलावं लागेल. प्रचंड पैसा जमा करणारी पॉलिटिकल पार्टी म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे. ही केवळ भारतातली श्रीमंत पार्टी नाही, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंत राजकीय पार्टी आहे. 1917 करोड रुपये एवढी संपत्ती भाजपची आहे. काँग्रेसची 763 करोड आहे आणि CPIMची 723 करोड आहे.
रुपयांमधली यांची संपत्ती 1917 करोड आहे, पण यांची स्थावर मालमत्ता जी आहे ती 6000 कोटी रुपयांची आहे. तुम्ही लक्षात घ्या, प्रचंड मोठा पैसा, आणि इतर सगळ्या लोकांजवळ लपून ठेवलेला यांचा पैसा खूप मोठा आहे. भाजप हा पक्ष खरं तर काही ताकदवान लोकांचा पक्ष नाही. सगळे भयग्रस्त लोक या पक्षामध्ये जमलेले आहेत, आणि भयग्रस्त झालेल्या लोकांचे नेते स्वतः जे भयग्रस्त आहेत, भयानी गणलेले आहेत, अशा प्रकारच्या भीतीने ओतप्रोत असलेल्या पक्षाला हरवणं मुळीच कठीण नाही. गुंड बदमाश सगळे मुळात भित्रे असतात. आता नागरिकांना याची टक्कर द्यायची असेल तर आपल्याला अशीच एकी सगळीकडे दाखवावी लागेल. मुठभर लोक जे ताकदवान आहेत, ज्यांच्या मनात भीती नाही आणि ज्यांच्या मनात केवळ लोकशाही आणि संविधान आहे, असे लोक या सगळ्यांशी टक्कर देऊ शकतात, असं माझं स्पष्ट मत. यांनी एक घोषणा केली सुरुवातीला, काँग्रेस मुक्त भारत. तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असू शकता, कोणत्या पक्षाचे तुम्ही नसू शकता, किंवा कोणत्याच पक्षाचे नसताना तुम्ही निवडणुकीच्या वेळेस ठरवू शकता की कोणाला मत द्यायचं. ही लोकशाही आहे. पण एखाद्या पक्षाविरुद्ध काँग्रेस मुक्त भारत म्हणणं, हे आपण समजून घेतलं पाहिजे की याच्या मागे काय तत्व आहे. लोकशाहीमध्ये सगळ्या पक्षांना आपलं अस्तित्व टिकवण्याचा हक्क आहे, आणि त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक घोषणा आहे, असंविधानिक आहे, घटनाबाह्य आहे. या भारतामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा राहील, राष्ट्रवादी राहील, शिवसेना राहील, CPI राहील, CPIM राहील, डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष राहील, सगळे पक्ष राहतील. कारण की भारतीय संविधानाने रचनाच अशी केलेली आहे की सगळ्यांनी आपल्या मतांचा आविष्कार व्यक्त करून लोकप्रतिनिधींच्या मार्फत हे सरकार चालवायचं. त्यामुळे भाजपचा द्वेष करून पण चालणार नाही. भाजपसुद्धा याच्यानंतर राहील. मी तर म्हणतो नरेंद्र मोदी, अमित शहा खूप वर्ष राहिले पाहिजे, त्यांना बघायला मिळालं पाहिजे की त्यांची वाताहत कशी होणार. आपल्याला कधी हे लोक भूकमुक्त भारत अशी घोषणा देताना दिसले नाही, बेरोजगारी मुक्त भारत अशी घोषणा देताना दिसले नाही, अन्यायमुक्त भारत अशी घोषणा देताना सुद्धा दिसले नाही. कारण की हे सगळेजण केवळ राजकीय पक्षासाठी जगतात, तुमच्यासाठी माझ्यासाठी जगत नाही. यांच्यासाठी त्यांचा राजकीय पक्ष जगणं, मोठा होणं, हे स्वतः ढेरपोटे होणं हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की अशा लोकांच्या विरोधात हा एल्गार जो उभा राहत आहे तो आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा आवाज आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये जे सुरू आहे ते आपण बोलायलाच पाहिजे. ज्या पद्धतीचं राजकारण इथे झालेलं आहे त्याच्यामध्ये आमदार पळवणे आपल्याला माहीत होतं, पक्षाच्या पक्ष पळवणे हे आपल्याला माहीत नव्हतं. पूर्ण राजकीय पक्ष पळवून न्यायचा, तो यशस्वी प्रयोग झाल्यावर दुसरा राजकीय पक्ष पळवून न्यायचा, त्याचे चिन्हसुद्धा मागायचं, त्याचं नावसुद्धा मागायचं. आणि निवडणूक आयोगामध्ये बसलेले पाताळ यंत्री आणि पाळीव असे जे अधिकारी आहेत त्यांनी न्याय द्यायचा की शिवसेना हे चिन्ह यांचं आहे आणि धनुष्यबाणसुद्धा यांचं आहे. कायदा पूर्ण वेठीस धरून अशा पद्धतीने जी वागणूक आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण मागणी केली पाहिजे की सध्या राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष जे आत्ता ट्रिब्युनल म्हणून काम करत आहेत, न्यायाधिकरण म्हणून काम करत आहेत, त्यांच्यासमोर जी सुनावणी सुरू आहे त्याचं लाईव्ह टेलिकास्ट झालं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या लोकांनी मागणी केली आहे. तुम्हाला दिसेल ज्यांची बाजू लंगडी आहे त्यांचे अपॉइंट केलेले लोक काय काय बोलतात. तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे टाइमपास करण्याचे तत्व वापरण्यात येते. इथे अनेक वकील लोक बसले आहेत, त्यांना सुद्धा लक्षात येईल की छोट्या छोट्या अत्यंत विनाकारण असलेल्या फालतू मुद्द्यांवर 1-1, 2-2 तास आर्ग्युमेंट करावं लागतं. आणि त्यामुळे प्रश्न हा संविधानिक नैतिकतेचा आहे. पक्षांतर बंदी कायदा असं या कायद्याचं नाव आहे, अँटी डिफेक्शन लॉ, 10व्या परिशिष्टामध्ये. पक्षांतर बंदी कायदा हेच जर नाव असेल
तर पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठी कायदा असं नाव तुम्ही बदलू शकता का? आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह जो पक्ष फोडलेला आहे सुरत मार्गे गुवाहाटी, आणि त्याच्यासाठी जे चाणक्य म्हणतात स्वतःला देवेंद्र फडणवीस, ते आजचं राजकारण गढूळ करणारे, राजकारणाची अत्यंत विद्रूप प्रवृत्ती म्हणून देवेंद्र फडणवीस आहे. पहा, यांच्या पक्षामध्ये स्वतःचे माणसं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सगळ्या पक्षांचे भ्रष्टाचारी माणसं यांच्या पक्षात आहेत. आणि मग तरी सरकार स्थापन करता येत नाही म्हणून पक्षाचे पक्ष पळवणारे ते त्यांना चाणक्य म्हणतात. चोरांना किती चांगलं नाव दिलं तरी ते चोरच असतात. संविधानिक दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण निर्णय दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची लीडर म्हणून जी अपॉइंटमेंट झाली आणि त्याला राहुल नार्वेकर अध्यक्ष यांनी मान्यता दिली, तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. भरत गोगावले यांची जी नेमणूक झाली ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना जे व्हीप म्हणून नेमलं ते बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. अत्यंत सिद्ध झालेली केस असलेली सुद्धा त्याची ओढाताण करून चुकीचा टाइम टेबल फ्रेम करायचा, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढायचे आणि यांनी सतत म्हणायचं की माझ्या कामकाजाचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही कारण की मी विधानसभेचा सभापती आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की तुम्ही विधानसभेचे सभापती म्हणून काम करत नाही आहात, तर सभापती असल्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष असल्यामुळे तुम्ही ट्रायब्युनलचे प्रमुख आहात आणि तुम्ही ट्रायब्युनल आहात म्हणजे तुम्ही न्यायिक एक न्यायाधिकरण आहात आणि त्याच्यामुळे जे ट्रिब्युनल म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुमच्या कामाचं विश्लेषण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला हक्क आहे. 10वं परिशिष्ट 1985 मध्ये आलं. कधीही कोणत्याही न्यायालयाने लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष, कोणत्याच विधानसभेचे सभापती किंवा अध्यक्ष यांना कधीच सर्वोच्च न्यायालयाने किंवा कोणत्याच न्यायालयाने डायरेक्शन्स दिलेले नाही. हे एकमेव सरकार आहे ज्याच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्ध ताशेरे तर ओढलेच, पण पहिल्यांदा मागच्या तारखेला डायरेक्शन दिले की कमीत कमी दिवसामध्ये ही केस संपवा. एवढी अवहेलना कधीही भारतीय संविधानाची केली नाही. असा हा राजकीय पक्ष आहे जो आता इथे आत्ता सत्तास्थानी काबीज करून बसलेला आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळेजण 43 जण, हे सगळे 43 जण अपात्र आहेत. नार्वेकरांना इथून आवाहन करतो की तुम्हाला यांना पात्र ठरवायचं आहे तर योग्य कायदेशीर कारण देऊन यांना पात्र ठरवून दाखवा. पण यांच्यामध्ये ती हिंमत नाही. प्रश्न हा संविधानिक नैतिकतेचा असल्यामुळे आपण हा प्रश्न समजून घेणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटते. त्यानंतर विषय हा वेगवेगळ्या चॅनल्सचा आहे, जे चॅनल्स विकल्या गेलेले आहेत. मीडिया कोणाच्या मालकीचा आहे? मला मगाशी डॉक्टर भेटले, कुठे डॉक्टर मला माहीत नाही, आपल्या अकोल्यातले डॉक्टर भेटले मला. त्यांनी सांगितलं की ते काहीतरी 2014 पासून टी व्ही पाहत नाही आहेत. हां, तुम्ही आहे. सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपण कोणतं टी व्ही चॅनल बघतो. आपण सजगपणे या सगळ्या लोकांच्या बातम्यांकडे आणि बातम्यांच्या पेरणीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला मुद्दाम थोडी आकडेवारी सांगतो की मीडिया कोणाच्या मालकीचा आहे. मुकेश अंबानी यांचं काय काय, न्यूज 18, न्यूज इंडिया, CNBC, वूट आणि कलर्स हे मुकेश अंबानीचे आहे आणि साधारणतः 2,645,00,000 एवढी यांचं कॅपिटल किंवा कमाई आहे. गौतम अदानी जो एक ॲटो रिक्षा चालक होता त्याची NDTV 24/7, इमॅजिन, NDTV इंडिया, गुड टाइम्स आणि गॅझेट 360 हे चॅनल्स आहेत. कलानिधी मारन सन TV 509.75 करोड रुपये एवढं यांचं एकूण चलन आहे. ABP ग्रुप, गोयंका फॅमिली, G16, इंडियन एक्सप्रेस, जनसत्ता, लोकसत्ता हे गोयंका फॅमिलीचे पेपर्स आहेत. पुरी फॅमिली
290 कोटी रुपयांचे व्यवहार करतात. इंडिया टुडे, मेल टुडे, आज तक, TV टुडे हे त्यांचे मालकीचे आहेत. आणि साहू जैन, टाइम्स ग्रुप, MNX, झूम टाइम्स, ETV वगैरे हे सगळे यांचे आहेत. आता आपण पाहिलं की हे एवढे सगळे चॅनल्स यांनी विकत घेतले कारण यांची नीती अशी आहे की आपल्या विरुद्ध बातम्या येऊ नये. मग यांनी चॅनल्स विकत घेतले, मालक आपल्या ताब्यात घेतले आणि कोणत्या बातम्या दाखवायच्या हे ठरवलं. छोट्या छोट्या पातळीवर म्हणजे विश्वंभर आणि मला तर तो अनुभव आहे की यांनी आपल्या अंतर्गत पत्रक काढलं की यांना बोलवायचं नाही. डिबेटमध्ये यांना बोलवायचं नाही कारण का हे सत्य बोलतात. यांचं बोलणं लोकांना आवडायला लागलं, यांना बोलवायचं नाही. आणि मग पोपटपंची करणाऱ्यांना घेऊन त्यांनी डिबेट चालवण्याचा प्रयत्न केला, जे आता महाराष्ट्रात सगळीकडे बंद पडले. तुम्ही बघ, अचानक जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहे, बावनकुळे, त्यांच्या घरी पण कोणी त्यांचं ऐकत असेल असं वाटत नाही. आणि या बावनकुळेंनी काय सांगितलं की जर आपल्या विरुद्ध बातम्या येऊ द्यायच्या नसतील तर पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा. एवढं अनैतिक तुम्ही बोलू कसं शकता? हे षडयंत्री विचार तुमच्या मनात सतत येतात कसे? कारण की तुमची RSSची संस्कृती आहे, सत्य सतत दाबत राहायचं, खोटं सतत सांगत राहायचं. आता एवढे सगळे चॅनल घेतलेले असताना बावनकुळेंना हे म्हणण्याची काय गरज होती? हे म्हणण्याची गरज याच्यासाठी होती कारण की ज्यांनी ज्यांनी ताठमानेने पत्रकारिता सोडून दिली त्यांनी आपापले TV चॅनल आणि YouTube चॅनल सुरू केले. ग्रामीण पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, यांना माहिती आहे. ग्रामीण भागातले पत्रकार अजूनही लोकशाहीसाठी बातम्या देतात हे यांना माहिती आहे. म्हणून या छोट्या छोट्या पत्रकारांना सुद्धा घेऊन जा धाब्यावर, जेवायला द्या, चहा प्यायला द्या. ही यांची लोकशाही जर असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तडजोड केलेला मीडिया हा लोकशाहीसाठी घातक असल्यामुळे आपण यानंतर आजपासून सगळ्यांनी ठरवा, तडजोड केलेल्या मीडियावर आपण जायचं नाही, यांचं चॅनलसुद्धा ओपन करायचं नाही, बहिष्कार यांच्यावर टाकला पाहिजे. सत्ताधारी पक्षाची एक डिजिटल आर्मी नरेंद्र मोदींनी जशी तयार केली तशी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेली आहे. आणि या पाळीव पत्रकारांना लष्करी देवेंद्र असं म्हणतात. मी जेव्हा ह्या सगळ्या लोकांबद्दल विचार करत होतो तेव्हा वाटलं की इतिहासातून काहीतरी यांनी घेतलेलं आहे का, आणि म्हणून एक व्यक्ती समोर आला. मग त्याची माहिती मी घेतली, त्याचे गुणधर्म काय आहे तपासण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीचे गुणधर्म मी आपल्याला वाचून दाखवतो. त्या व्यक्तीचं नाव हिटलर असं होतं. तर हे सुशिक्षित करणारे आपल्याला ठरू शकतात अशा काही फॅक्ट्स आहेत की हिटलरचे लग्न झाले होते पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवत होता. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहेत असा हिटलरचा ठाम विश्वास होता. हिटलरला पाठिंबा देणारे हिटलरवरची टीका कधीच सहन करत नव्हते. सर्व प्रकारची माध्यमे जसे की वृत्तपत्रे, मासिके यांचा वापर हिटलरने स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी केला. आता मी हिटलरबद्दलच बोलतो आहे. हिटलरने सगळे प्रश्न व समस्या क्षणार्धात संपवून टाकू हे त्याच्या प्रचाराचे महत्त्वाचे आश्वासन बनवले होते. सत्तेत आल्यावर त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही आणि तो सोडवू शकला नाही, परंतु जर्मनी हा देश मात्र त्यांनी बर्बाद केला. हिटलरच्या प्रचाराची एक महत्त्वाची घोषणा होती, जर्मन भाषेमध्ये आहे ती, मी थोडासा प्रोनाऊन्सिएशन चुकीचं करू शकेन कदाचित. त्याचा प्रोनाऊन्सिएशन असा आहे, गुट टॅग कॉमेन, म्हणजे अच्छे दिन आएंगे. नेहमी नवीनतम कपडे घालणे, उत्तम कपडे घालणे, त्याची रंगसंगती सुंदर असणे याची हिटलरला प्रचंड आवड होती. असत्य अशा प्रकारे सांगायचे ते सत्यच वाटेल अशा प्रकारची आर्ट ऑफ मेकिंग लाईज ही कला हिटलरने अवगत केली होती. हिटलरला एक सवय होती की त्याला रेडिओवरून भाषण देण्याची प्रचंड आवड होती. फ्रेउंडे बुडेअर आणि श्वेस्टन म्हणजे मित्रो हा त्याचा आवडता शब्द होता. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेण्याचा प्रचंड शौक होता.
हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री अभिनेत्यांना जेवायला आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधत होता आणि हिरो हिरोईनबरोबर फोटो काढत होता. हे साधारणतः 14 लक्षणं हिटलरचे आहे, जे जर आपल्या देशातल्या नेत्यांना लागू होत असतील आणि तसे नेते असतील तर त्यांना काढून टाकणं आपली जबाबदारी आहे. मग लोक आम्हाला विचारतात हे सगळं बोलत असताना, मला म्हणतात तुम्ही वकील आहे, तुम्ही कशाला या विषयावर बोलता, डायरेक्ट मग एखाद्या राजकीय पक्षात का प्रवेश करत नाही. विश्वंभरला म्हणतात की तुम्ही पर्यावरण तज्ज्ञ आहे, तुम्ही कशासाठी हे बोलत बसता, तुम्ही तुमचं काम करा. याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आपण राजकारणावर बोलणं यासाठी आपण अपात्र आहोत का, आपण डिस्क्वालिफाईड आहोत का? नागरिक आहोत आपण. नागरिक ही संविधानिक संकल्पना आहे. संविधान हे राजकीय डॉक्युमेंट आहे. भारताचं राजकारण आणि नीती कशी चालेल याच्याबद्दलचं एक पॉलिसी डॉक्युमेंट डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलं, त्याचं नाव संविधान आहे. आणि त्या संविधानानुसार आपण नागरिक असल्यामुळे जी पॉलिटिकल कन्सेप्ट आहे, राजकीय संकल्पना आहे नागरिक असणं, आणि त्यामुळे आपल्याला राजकारणाबद्दल बोलण्याचा पूर्ण हक्क आहे आणि आपण राजकारणाबद्दल बोललंच पाहिजे. त्याच्यासाठी राजकीय पक्षात वगैरे जाण्याची गरज नाही. शेवटचे 2-3 मुद्दे मांडून मी थांबतो. निवडणुका व मतदान हा एक लोकशाहीचा सोहळा आहे. निवडणुका निपक्ष पद्धतीने झाल्या पाहिजे, स्वच्छ वातावरणात झाल्या पाहिजे, ही गरज आहे. मी जेव्हा शिकायला लागलो राज्यशास्त्र वगैरे तेव्हा मलाही वाटलं की निवडणुका हा खरा एक सोहळा आहे लोकशाहीचा, की प्रत्येक माणूस त्याच्या मतदानाचं किंमत एकच. श्रीमंत असो, गरीब असो, दलित असो, मुस्लिम असो, प्रत्येकाचं मत त्याला व्हॅल्यू एक. मला फार आनंद होत होता. पण नंतर जसं जसं मी शिकत गेलो तसं मला लक्षात आलं की केवळ मतदान करणं म्हणजे लोकशाही नाही. मतमोजणी म्हणजे लोकशाही आहे. मग माझ्या लक्षात आलं की केवळ मतमोजणी सुद्धा लोकशाही नाही, मतमोजणीची प्रक्रिया मतदान करणाऱ्यांना माहीत असणं ही लोकशाही आहे. आज नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या निवडून येण्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका आहे. EVM मशीनचा गैरवापर होतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते सिद्ध झालेलं नाही. सगळ्यात पहिले ऑब्जेक्शन EVM मशीनवर लालकृष्ण अडवाणी यांनी घेतलं होतं. त्यामुळे माझा पण काहीतरी आक्षेप आहे, माझ्या पण मनात शंका आहे. मतदार म्हणून माझा हक्क काय आहे? मी ज्याला मतदान केलेलं आहे ते मतदान ज्या व्यक्तीला मी केलेलं आहे तिथपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत ते जोपर्यंत पोचत नाही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तुम्ही रामाचं नाव घेता, प्रभू श्रीरामचंद्र नेहमी नेहमी म्हणता. ज्या रामानी केवळ एका धोब्यानी शंका घेतल्यामुळे सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, त्याचं तुम्ही नाव घेता. आमचं तुम्ही निवडून येण्याबद्दल शंका आहे, तुम्ही अग्निपरीक्षा द्या. EVM बद्दल आम्ही एक केस दाखल केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपली मागणी आहे, आणि सुब्रमण्यम स्वामींनी पण दाखल केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपलं म्हणणं आहे की जेव्हा मतदान करण्यात येईल तेव्हा डिस्प्ले झालं पाहिजे नाव, वेळ आणि दिनांक हे डिस्प्ले झालं पाहिजे. अजूनही तशा प्रकारच्या मशीन केल्या नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आधुनिकीकरण EVM मशीनचं करा, ते अजूनही हे करत नाही आहेत. आणि मग वेळेवर दाखल केली तर म्हणतात वेळेवर दाखल केली म्हणून आत्ता एक 3 महिन्यापूर्वी केस दाखल केलेली आहे. अरविंद कावठे म्हणतात 2014ला चूक केली, आता पुन्हा ती चूक मी करणार नाही. गायकवाड साहेब म्हणतात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी EVM हटाव, देश बचाव. सुप्रिया शिर्के म्हणतात सर्वांनी जागे व्हायला हवे. मतदाराने कुणाला निवडून आणायचे हे अभ्यास केला पाहिजे. वेडेपण सोडा आणि देश वाचवा. राजकुमार भोयर म्हणतात जर का लोकशाही वाचली तर असीम सरोदे व विश्वंभर चौधरी यांचं नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाईल व पुढील पिढी यांचे उपकार विसरणार नाही. जगदीश लांबे म्हणतात EVM विरोधात एल्गार पुकारल्याबद्दल धन्यवाद. जयेंद्र पाटील म्हणतात हिटलरचा भारतात पुनर्जन्म तर नाही झाला ना, तपासून पाहायला हवे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.